हाय गाईज. फोबिया फोबिया हा शब्द तुम्ही लहानपणापासून ऐकला असेल. फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या सिच्युएशनबद्दल वाटणारी एक्स्ट्रीम लेवलची भीती. फोबिया अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ स्कूल फोबिया, वॉटर फोबिया, एखाद्या पर्टिक्युलर प्राण्याबद्दलचा असलेला फोबिया, नंतर इंजेक्शनचा फोबिया, ब्लडचा फोबिया, एस्केलेटरचा फोबिया, लिफ्टचा फोबिया, असे असंख्य प्रकार असतात. अगदी लहानपणापासून ते मोठ्या माणसांपर्यंत फोबिया कोणामध्येही असू शकतो. काही जणांना अंधाराचा फोबिया असतो, काही जणांना एखाद्या सिच्युएशनचा फोबिया असतो, एखाद्या सोशल अँझायटी असते म्हणजे सोशल ग्रुपमध्ये जाण्याचा फोबिया असतो, काही जणांना स्टेज फिअरिंग असतं त्याच्यामुळे स्टेजवरती जाण्याचा फोबिया असतो. असे अनेक प्रकार आहेत. फोबियाची महत्त्वाची कारणं म्हणजे जेनेटिक आणि सिच्युएशनल. तर जेनेटिकमध्ये काही पेरेंट्सच एवढे अँक्शियस असतात की त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये पण फोबिया निर्माण होण्याचे चान्सेस खूप असतात. सिच्युएशनमध्ये काय होतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात, ज्यांना स्कूल फोबिया होतो त्यांना शाळेमध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये स्कूल फोबिया निर्माण होतो. म्हणजे कदाचित एखादी टीचर खूप रागवली असेल किंवा मुलांनी खूप चिडवलं असेल किंवा अजूनही काही पास्ट एक्सपिरियन्स असे असतील की त्यांना स्कूल फोबिया निर्माण होऊ शकतो. अंधाराची भीती ही लहान मुलांना कधीकधी लहान मुलं शांत राहावीत म्हणून पालक दाखवतात, पण त्यामुळे कधीकधी त्यांच्यामध्ये अंधाराचा फोबियाही निर्माण होऊ शकतो. असे अनेक प्रकारचे फोबिया असतात की ज्याने सिच्युएशनल वाईज पण ते निर्माण होतात. फक्त जेनेटिकच रिझन नाही तर सिच्युएशन हे पण त्याला खूप कारणीभूत असू शकतं. मग फोबिया हा कायमचा राहतो का? हा बरा होतो की नाही? नक्कीच बरा होतो, पण त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर काही ट्रीटमेंट घ्यावी लागते. उदाहरणार्थ थेरपीज घ्यावी लागतात, काही सायकॉलॉजिकल थेरपीज घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ एक्सपोजर थेरपी, CBT थेरपी म्हणजेच कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. या सगळ्या थेरपींनी आणि काही मेडिसिन्सने फोबियामधून माणूस नक्कीच बाहेर पडतो. पण त्याबरोबरच तुम्हाला मेडिटेशनचीही गरज असते. लहान मुलांना पण तुम्ही मेडिटेशन जरूर शिकवा, जेणेकरून त्यांना रिलॅक्स होतील आणि त्यांचा तो फोबियापासून ते डायव्हर्ट होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्हाला कसला फोबिया असेल तरी त्या सिच्युएशनपासून लांब पळण्याचा प्रयत्न करू नका, ती सिच्युएशन अवॉइड करण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही हळूहळू जसे त्या सिच्युएशनमध्ये जाल आणि तुम्हाला जेव्हा कळेल की ही भीती आपली अनावश्यक आहे, तेव्हाच तुम्ही त्या सिच्युएशनमधून हळूहळू बाहेरही पडू शकता. जर तुम्ही त्या सिच्युएशनपासून लांबच जात राहिलात तर तो फोबिया तुमचा तसाच, फोबियाचं वलय तुमच्याभोवती तसंच निर्माण होईल. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घ्या आणि त्या सिच्युएशनमधून जास्तीत जास्त प्रमाणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. ती सिच्युएशन फेस करायला शिका. आणि यासाठी तुम्ही एकटे नसाल, तुमचे पेरेंट्सची मदत घ्या किंवा तुमचे मित्रमैत्रिणी सहकारी जे असतील त्यांची पण आवश्यक मदत घ्या. या सगळ्यामुळे काय होतं, तुम्हाला काही लोक समजून घेतात. या भावनेमुळे तुम्हाला एक मानसिक आधार मिळतो आणि या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर पडायलाही नक्कीच मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मनाची तयारी दाखवायची की मला ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं आहे, मला ह्या फोबियाच्या सिच्युएशनमध्ये राहायचं नाही आहे किंवा मला हा फोबिया होता पण आता माझ्यात तो निर्माण होणार नाही आहे कारण मी प्रयत्न करतो आहे, मी प्रयत्न करते आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही तुमच्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्ही स्वतःच मनाला समजावलं की तुम्ही त्याच्यातून पटकन बाहेर येऊ शकता. काही फोबियाज लहान मुलांचे थोडे वर्ष राहतात पण नंतर पटकन मुलं बाहेर येतात. तसंच मोठ्यांच्या बाबतीतही होतं की मोठे पण त्या फोबियाच्या सिच्युएशनमधून बाहेर पडतात. पण या सगळ्यांना महत्त्वाचं काय असतं तर आपलाच पॉझिटिव्ह ॲक्सेप्टन्स. आणि या सगळ्यासाठी आपला पॉझिटिव्ह ॲक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा असतो. मी स्वतःला पॉझिटिव्हली घेतलं की मी याच्यातून बाहेर पडणार, माझं रेग्युलर लाईफ चालू होणार, तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. आणि यासाठी जर तुम्हाला काउन्सिलरची मदत लागली, सायकोथेरपिस्टची मदत लागली तर अवश्य घ्या. त्यात लाजायचं किंवा भीती वाटण्याचं किंवा ऑकवर्ड वाटण्याचं काही कारण नाही, कारण हे लोक तुम्हाला प्रोफेशनली गाईड करतात. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठच्याही प्रकारची काउन्सिलिंगची हेल्प लागत असेल तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि तुम्हाला तुमची मदत सदैव करेन. थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.